तर आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेतील संस्थापक सहसचिव हरिभक्तपरायण भागवतकर प्रभाकर महाराज पुयड यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. रामकृष्ण हरी. अखिल कोट ब्रह्मांड नायक सर्व सत्ताधीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने या अंबिका मातेच्या धर्ममंडपामध्ये उपस्थित सर्व आचार्य प्राचार्य तत्ववेते, वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेली आणि वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी सर्व जीवलग मित्रमंडळी या ठिकाणी जमलेली आहे. का जमली त्याचा प्रास्ताविक आपल्याला समजलेलं आहे, तरी पण याच्यावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था या संस्थेचा कार्यकाळ आणि त्याच्या संदर्भात आपण या आमच्या विद्वजनाकडून माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेची निर्मिती कशा पद्धतीची झाली याच्यावर दोन शब्द बोलेल आणि मी थांबेल. अवघ्या 42 साधकाला घेऊन हा सेवाभावी संस्थेचा कार्यक्रम सुरुवात झाला. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून 42 साधकाला घेऊन ज्ञानेश्वरी पारायण चिंतन सोहळ्याला सुरुवात झाली आणि तेही साधक घेऊन आम्ही माऊली ज्ञानोबारायांच्या आळंदीमध्ये जाऊन याची 2 वर्ष सांगता केली. त्याच्यानंतर हा ज्ञानेश्वरी पारायण पारायण सोहळा वाढत 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 गेला. 42 चे 100 झाले, 100 चे 200, 200 चे 300, 400, 500, 700. याच्यानंतर आम्ही तेवढ्याही साधकाला ज्ञानेश्वरी घर पोहोचवण्याचं काम केलं आणि एक संकल्प केला, जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतील तेवढेच साधक आपण पारायणाला बसवावेत. ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती? 9033. तेवढ्याच ज्ञानेश्वऱ्या वाटप केल्या आणि तेवढेच साधक होतील असं आम्हाला वाटलं. पण त्या वर्षी, गेल्या वर्षी आमचे 9033 ऐवजी जवळपास 10-10.5 साधक पारायणाला बसले आणि त्याची सांगता मोजे मारतळा सर्व वारकऱ्यांचं हृदयस्थान मामासाहेब मारतळेकर यांच्या समाधी स्थळापासून काही अंतरावर असलेल्या मामा मंगल कार्यालयामध्ये याची सांगता केली. आणि हे दरवर्षी कार्यक्रम करत असताना या सांगता सोहळ्यासाठी म्हणून आम्ही करायचोच कार्यक्रम, पण या सांगता सोहळ्यासाठी म्हणून, लक्ष देऊन ऐका, सांगता सोहळ्यासाठी म्हणून भाविकाकडून देणगी जमायची. असे करून बरीच देणगी आमच्याकडे जमली आणि आम्ही विचार केलाय की आम्ही तर ज्ञानेश्वरी लोकांना पोहोचवतो, आमच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी देतो, पण मिळालेली देणगी, या देणगीचं करायचं काय? त्याच्या माध्यमातून आमचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर यांनी आणि सर्व टीमला घेऊन एक विचार केला, एक बैठक घेतली, या पैशाचं आपण करावं काय. म्हणून त्या मिळालेल्या पैशातून आम्ही पंढरपूरला धर्मशाळी होईल काय याचा विचार केला आणि त्या मिळालेल्या देणगीतून आम्ही पंढरपूरला जागा घेतली आणि तिथे एक वारकऱ्याची निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून, धर्मशाळा उभा राहावी म्हणून तिथे एक मोठं कार्य आम्ही केलंय. आणि त्या माध्यमातून आम्हाला बरेच साधक मंडळी या ठिकाणी असे जोडत गेले, जसे की तुमचे आकाश महाराज खोकले यांच्यासारखे रत्न आमच्या हाती लागले आणि ही संस्था आमची वाढत 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 पुढे गेली. आणि म्हणून त्या संस्थेचा जे संस्थापक अध्यक्षाच्या माध्यमातून नियुक्तीपत्र जे 16 द्यायचं ठरवलं होतं ते सुरुवातीला माझ्या मिस्त्री पिंपळगाव येथून सुरुवात झाली आणि आजपर्यंत ही वाढत 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 गेली. आणि आता बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण आता जास्तीचा जर वेळ घेतला तर पाठीमागचे बरेच मंडळी आहेत. म्हणून आकाश महाराज खोकले परभणीकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही संस्थापक अध्यक्षाच्या माध्यमातून नियुक्तीपत्र वितरण सोहळा या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांना नियुक्ती करून या संस्थेला सहकार्य करतील एवढीच एक अपेक्षा बाळगतो. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो, माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पांगरेकर यांना विनंती.